छत्रपती शिवरायाला, मुजराच्या छत्रपती शिवरायाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, तो थांब आहे सागरा समान, तो थांब आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, तो त्या सूर्याची शान, या मराठी मनाचा अभिमान, तो त्या सूर्याची शान, या मराठी मनाचा अभिमान. आणि काळीज आहे सह्याद्री, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या प्रत्येक देवाऱ्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय, बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा फक्त एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ते महाराष्ट्र म्हणजे काय? आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ते महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांचा, जिजाऊ यांच्या संस्कारांचा, शंभूराजे यांचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाव फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र आहे, जिगरबाज माझ्या मर्दमावळ्यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि याच महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते रत्न म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आपल्या आयुष्यात नेहमी वस्तूंचा वापर केला आणि माणसे जपली. आपण आपल्या आयुष्यात माणसांचा वापर करतो आणि वस्तू जपतो. महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षराने इतिहास घडवला. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनात ठासून भरलेली आहे. म्हणून मला एवढे नक्की सांगावेसे वाटेल की जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही, जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही, आणि जे महाराजांनी केले ते जगाला कधीच जमणार नाही, आणि जे महाराजांनी केले ते जगाला कधीच जमणार नाही. म्हणूनच आज या संपूर्ण जगाला महाराजांपुढे झुकावेच लागले. महाराजांनी आपल्या आयुष्यात नेहमी स्त्रियांचा आदर केला आहे. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मी एवढंच सांगेन, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहेस, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहेस. भगव्याची रक्षिणी तू, भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याचा मेघ आहेस, भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याचा मेघ आहेस. दीन दलित समजू नको स्वतःला, दीन दुबळीत समजू नको स्वतःला, कारण तू जिजाऊची लेक आहेस, कारण तू जिजाऊची लेक आहेस. एवढे वर्ष झाली. आताच काही 5 ते 6 वर्षापूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. इटलीचे पंतप्रधान आपल्या भारतात आले भारत भेटीसाठी. तेव्हा काही गाईड्सनी त्यांना विचारले, तुम्हाला या भारतात काय बघावेसे वाटेल? सोन्याचे प्रतीक असलेले गोल्डन टेम्पल की प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहल? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, मला सोन्याचे प्रतीक असलेले गोल्डन टेम्पलही नाही बघायचे, ना प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहल बघायचे. मला या भारतात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड बघायचा आहे. मला या भारतात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड बघायचा आहे. आणि सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगडावर निघाले. बघा आपल्या महाराजांची इतकी मेघखाम होती की ती फक्त भारत किंवा महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगाला माहिती आहे. जाता जाता एवढंच सांगेन की देवाकडे फूल मागितले, देवाने एकटी बागच दिली. देवाकडे फूल मागितले, देवाने एकटी बागच दिली. देवाकडे पाणी मागितले, देवाकडे पाणी मागितले, देवाने एकटे सागरच दिले. देवाकडे पाणी मागितले, देवाने एकटे सागरच दिले. देवाकडे घर मागितले, देवाकडे घर मागितले, देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे घर मागितले, देवाने अख्खा राजवाडाच दिला. आणि जेव्हा मी देवाकडे देव मागितला, आणि जेव्हा मी देवाकडे देव मागितला, तेव्हा देवाने देवासारखा देव माणूस म्हणजे माझा शिवराय दिला, म्हणजे
संपवते आणि जय भवानी.